आज आपला जो उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा मतदान आहे त्या सुरू झालेला आहे आणि सर्व आपले जे नागरिक आहेत आणि मतदार आहेत आपल्या या काही उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामधील त्यांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी आज बाहेर येऊन मतदान करावं आणि काही ठिकाणी म्हणजे आपली जे मॉकपोल प्रक्रिया वगैरे आहे ते सुद्धा सुरळीत पार पडलेले. काही ठिकाणी पोलिंग एजंट वगैरे त्यांच्या उपस्थित आपण काही ठिकाणी मशीन बदलावं लागलेलं आहे. त्या ठिकाणी आपण विविध पद्धतीचा अवलंब करून काही ठिकाणी मशीन पण बदललेले आहेत आणि सर्व मतदानाची प्रक्रिया सुरळीत आहे. परंतु मतदानाची टक्केवारी अजूनही वाढणं आपल्याला अपेक्षित आहे. जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क आहे तो आपला अधिकार आहे तो त्याचा तुम्ही वापर करावा असं आवाहन मी आपल्या माध्यमातून सर्व आमचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदार आहेत त्यांना करत आहे. काही बहिष्कार गावांनी काय स्वरूपाच्या तक्रारी होत्या प्रशासनानं काय आमच्याकडे जवळजवळ 10 गावांच्या अशा तक्रारी आल्या होत्या की ते मतदानाला बहिष्कार घालणार होते. त्यामध्ये काही गावांमध्ये पुनर्वसनाचा विषय होता, काही गावांमध्ये सातबाराच्या दुरुस्तीचा आणि वाडी विभाजनाचा प्रस्ताव होता, त्याचबरोबर काही गावांमध्ये घरकुलांच्या जमिनीचा बाबतचा विषय होता. तर ऑलमोस्ट सर्व त्या बाबीमध्ये आम्ही त्यांच्याशी वाटाघाटी केल्या आहेत. बहुतेक सर्व लोकांनी आम्हाला लेखी स्वरूपात कळवलेलं आहे की आम्ही बहिष्कार मागे घेत आहोत आणि त्यांचं जे उर्वरित जे काम असेल प्रशासकीय कुठली विकासात्मक काम असेल राहिले असेल तर नक्कीच आम्ही नंतर त्याचा इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा पाठपुरावा करू. बऱ्याच काही नागरिकांच्या याबाबत तक्रारी येत आहेत. त्याच्यामध्ये आम्ही व्हेरीफाय करतोय की ऍक्च्युली त्यांचं जे नाव डिलीट झालेलं आहे ते ऑनलाईन सिस्टम मध्ये फॉर्म नंबर 7 वगैरे व्हेरीफाय करून तो फॉर्म कोणी भरला गेला होता आणि कोणाकडून गेला होता ते व्हेरीफाय करून आम्ही याच्यावर व्हेरीफाय करू की कशामुळे लोकांना आज मतदान करता येणार आहे. जर समजा त्यांचं नाव नसेल तर मी आज सर्वांना हे पण सांगतो की आपलं electoralsearch.eci.in ही जी आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला एक्झॅक्टली आपलं पोलिंग स्टेशन कोणतं आहे, आपला अनुक्रमांक नंबर कोणता आहे ते सुद्धा डिटेल दिसते. त्याच्यामध्ये आपला जो एपी क्रमांक असेल तो त्याच्यावर सर्च केल्यानंतर आपल्याला दिसतं. जर एखाद्या नागरिकाचं नाव नसेल किंवा आपली जी ड्राईव्ह घेतलेली होती त्याच्यामध्ये स्थलांतरित मतदार किंवा मतदार होते तर त्यांना पुन्हा एकदा आपल्याला इलेक्शनची प्रक्रिया संपल्यानंतर नाव नोंदणी करावी लागेल. धन्यवाद. मतदान नाही का